हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ICDS अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती याकरिता महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत. सामान्य ज्ञान आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. येणाऱ्या परीक्षेसाठी आजचा व्हिडिओ नक्की उपयुक्त असेल. तर आजच्या व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, गोपाळ गणेश आगरकरांनी कोणत्या मूल्यांसाठी संघर्ष केला? ऑप्शन आहेत आर्थिक स्वातंत्र्य, राजकीय स्वातंत्र्य, मानवता की समता. तर आपल्याला उत्तर येत असेल तर आपण खाली कमेंट देखील करू शकता. तर लक्षात घ्या, गोपाळ गणेश आगरकरांनी समता ही जे मूल्य आहे त्याकरिता संघर्ष केला आहे. पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला? ऑप्शन आपण स्वतः रीड करायचं आहे आणि प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म ऑप्शन क्रमांक 2 14 एप्रिल 1891 रोजी झाला आहे. यानंतर पुढील प्रश्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध अँड हिज धम्म हा ग्रंथ लिहिला आहे. पुढील प्रश्न, बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर लक्षात घ्या, बालहत्या प्रतिबंधक गृह हे महात्मा फुले यांनी सुरू केलं आहे. पुढील प्रश्न, ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑगस्ट 1920च्या अस्पृश्यता परिषदेचे अध्यक्ष हे राजर्षी शाहू महाराज होते. पुढील प्रश्न, जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक कोण? ऑप्शन आहेत लोकमान्य टिळक, लोकहितवादी गोपाळ गणेश आगरकर की महात्मा फुले. तर जिवंतपणे आपली प्रेतयात्रा पाहणारे महाराष्ट्रातील समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न, थॉमस पेन यांच्या राईट ऑफ मॅन या ग्रंथाचा प्रभाव कोणत्या समाजसुधारकावर पडला होता? तर तो पडला होता महात्मा फुले यांच्यावर. आणि लक्षात घ्या, परीक्षेसाठी जर तुम्हाला मटेरियल जर पाहिजे असेल तर तुम्ही 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करू शकता. तुम्हाला PDF स्वरूपात मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल किंवा आपलं जे ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन एज्युकेटर ते देखील डाउनलोड करू शकता. कोर्स परचेस करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कायदे कोणते? प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी, मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण. तर यापैकी कोणते कायदे केले आहेत? अ आणि ड बरोबर, अ ब ड बरोबर, अ क ड बरोबर की सर्व बरोबर? तर राजर्षी शाहू महाराजांनी केलेले जे कायदे आहेत ते सर्व आहेत. म्हणजे प्राथमिक शिक्षण, बालविवाह बंदी, वेठबिगारी पद्धत बंदी, मागासवर्गीयांना नोकरीत आरक्षण हे सर्व कायदे राजर्षी शाहू महाराजांनी केलेले आहेत. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांचा व्यवसाय कोणता होता? तर महात्मा फुले यांचा जो व्यवसाय होता तो आहे माळी. यानंतर पुढील प्रश्न, डेक्कन एज्युकेशन सोसायटी या नामवंत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली? तर याची जी स्थापना आहे ती गोपाळ गणेश आगरकरांनी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे केव्हा आली? तर राजर्षी शाहू महाराजांच्या हाती कोल्हापूर संस्थानाची सूत्रे ही 1894 मध्ये आली आहे. यानंतर पुढील प्रश्न, महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना कुठे केली? तर महात्मा फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना ही पुणे या ठिकाणी केली आहे. यानंतर पुढील प्रश्न, स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान खालीलपैकी कोणी दिले? तर स्त्री शिक्षणासाठी सर्वाधिक योगदान हे महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी दिले आहे. पुढील प्रश्न, काळाराम मंदिर सत्याग्रह कोठे झाला? ऑप्शन आहेत पुणे, महाड, नागपूर की नाशिक. तर काळाराम मंदिर सत्याग्रह हा नाशिक या ठिकाणी झाला आहे. पुढील प्रश्न, महात्मा फुले यांना भारतातील आद्य समाजसुधारक का म्हणतात? कारण त्यांनी स्त्रियांसाठी 1851 मध्ये शाळा सुरू केली, त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले, त्यांनी विधवा पुनर्विवाह घडून आणले,
त्यामुळे वरील सर्व कारणांमुळे त्यांना आद्य समाजसुधारक असे म्हणतात. पुढील प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी गुलामगिरी हे पुस्तक कोणत्या जनतेस समर्पित केले? तर ते केलं आहे अमेरिकन जनतेस. पुढील प्रश्न, महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर हे महात्मा फुले यांना म्हणतात. पुढील प्रश्न, मृत्यूनंतर करावयाच्या धार्मिक विधींना कोणत्या समाजसुधारकाने विरोध केला होता? तर ते आहेत गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक विद्यार्थी मित्रांनो करा आणि शक्य असेल तर खाली थँक्यू देखील कमेंट करा. छोटीशी ॲक्टिव्हिटी आहे परंतु त्याने आम्हाला मोटिवेशन भेटतं, इन्स्पिरेशन भेटतं की असंच कंटेंट आपल्यापर्यंत बनवलं पाहिजे. तर लगेचच एक खाली थँक्यू देखील कमेंट करून द्या. पुढील प्रश्न, वेदोक्त प्रकरण कोणत्या साली घडले? तर हे घडलं आहे 1901 मध्ये. पुढील प्रश्न, प्रार्थना समाजाच्या स्थापनेस सहाय्य करणाऱ्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही? तर महात्मा फुलेंचा समावेश यामध्ये करता येणार नाही. तसेच लक्षात घ्या, ICDS अंगणवाडी मुख्य सेविका याचा जो अभ्यासक्रम आहे म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता, महिला व बालविकास योजना व कायदे या संपूर्ण सिलेबसवर आधारित आपण एक क्वेश्चन सेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला ICDS योजना, पोषण अभियान, कायदे 1500 प्रश्न, सामान्यज्ञान 4700 प्रश्न, चालू घडामोडी 5000 प्रश्न, 110 सराव प्रश्नपत्रिका, 10 फुल लेंथ टेस्ट, TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, मराठी व्याकरणाचे 1800+ प्रश्न आणि नोट्स, इंग्लिश ग्रामरचे 1100 प्रश्न, ॲप्टिट्यूडचे 1300 प्रश्न, असे 18500+ प्रश्न 249 रुपयामध्ये आपण प्रोव्हाइड करतोय. लिमिटेड ऑफर आहे. एक्झामची डेट आल्यानंतर याची प्राईस 500 रुपये होणार आहे. त्यामुळे ज्यांनाही घ्यायचं असेल ते घेऊ शकता. याकरता आपण 93 56 25 60 34 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट करायचा आहे. तुम्हाला PDF स्वरूपात गुगल ड्राईव्ह ॲक्सेस या ठिकाणी भेटेल किंवा तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू परचेस जर केलं तर तुम्हाला त्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट देखील सॉल्व्ह करता येतील. तर आय होप आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. आपले जेवढेही फ्रेंड्स आहेत त्यांपर्यंत आजचा व्हिडिओ नक्की शेअर करा. थँक्यू.